नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पहिलं विमान उतरलेलं आहे आणि बेंगलोर ते नवी मुंबई हे विमान उतरलं असून या पहिल्या विमानातनं प्रवास करण्याची संधी या ठिकाणी माजी खासदार आहेत संजीव नाईक यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने आहे तो हा प्रवास केलेला आहे। आपण पाहतो की त्यांच्या हातामध्ये आहे ते दिबा पाटील यांचं पोस्टर आहे आणि या विमानतळाला दिबा पाटील नाव देण्यात यावं यासाठी अनेक आंदोलनंसुद्धा त्यांच्या माध्यमातून केली जात होती आणि आत्तासुद्धा आपण पाहतो की येतानासुद्धा एअरपोर्टवरती ते दिबा पाटलांचा बॅनर घेऊन आलेले आहेत। सर काय म्हणाल, पहिलं विमान पहिली फ्लाईट तुम्ही प्रवास केला? नक्कीच तो आनंद आहे की जेव्हा मी खासदार झालो तेव्हा नवी मुंबईचं पहिलं विमानतळ व्हावं यासाठी खूप मोठं संघर्ष त्या पार्लमेंटमध्ये करण्यात आला। त्याचं भाग्य मला मिळालं, परंतु त्याला मला 15 वर्ष लागली वाट बघायला। पण माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना धन्यवाद करतो की त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा आनंदाचा क्षण आम्हाला आणून दिला। पण माझ्या हातामध्ये ज्यांचं फलक आहे ते लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव या ठिकाणी लागावं ही आमच्या सर्व तमाम नवी मुंबईकर जनतेची इच्छा आहे आणि तीच इच्छा व्यक्त करण्यासाठी आम्ही त्या विमानातून प्रवास केला। स्वतः गौतमजी अदानी यांनी आमचं स्वागत केलं। आम्हाला आनंद नक्कीच झाला, परंतु ज्या गोष्टीची प्रतीक्षा आहे दिबा पाटील साहेबांचं नाव लागण्यासाठी त्या दिवशीसुद्धा आम्हाला आनंद होईल की अशा प्रकारचं फलक घेऊन या ठिकाणी पहिला विमानाचं पहिलं प्रवासी होण्याचा सन्मान हा आता कोण कायमस्वरूपी चिरकाल नेहमीच राहणार आहे की पहिला प्रवास या नवी मुंबईचा कोण नाही करता आला तर आम्हाला करता आला, परंतु तो दिबा पाटलांच्या नावाने झाला असता तर अजून दुधात शर्करा असा पद्धतीचा योग आला असता। पण हा विमानतळ नवी मुंबई नाही तर संपूर्ण देशाच्या वाढीसाठी, भविष्यासाठी, प्रगतीसाठी एक खूप मोठं योगदान ठरणार आहे आणि मला वाटतं नवी मुंबई तमाम जनतेला असं नक्कीच वाटेल की मी माझ्या शहरातून एखाद्या कुठलाही आंतरराष्ट्रीय शहरामध्ये जातो आहे, कुठल्या गावामध्ये जातो आहे, तिथून येतो आहे, स्वतःच्या गावात दुसऱ्या गावातून येतो आहे, अशा पद्धतीचा एक आनंद राहील। आज ह्याचा मान मिळाल्याचा नक्कीच मला आनंद आहे। मॅडम काय म्हणाल, तुम्ही प्रवास केलेला आहात, पहिले प्रवासी आहात, कसं स्वागत झालं? ॲक्च्युली आमचं स्वागत तर स्वतः अदानी साहेबांनी केलं, आनंद झाला। पण जसं साहेब म्हणाले की नवी मुंबई एअरपोर्ट दिबा पाटलांच्या नावाने जर स्वागत झालं असतं तर आणखीन जास्त नक्कीच आनंद झाला असता। कुठेतरी 15 वर्षाच्या प्रयत्नानंतर हे दिवस आम्हाला पाहायला मिळाले, त्याचा नक्कीच आनंद आहे आणि खूप आनंद झाला की नवी मुंबई शहर एक जगाच्या नकाशावर येते ह्याचा जास्त आनंद आहे। पहिलं तुम्हाला नवी मुंबईतून मुंबईत जायला लागत होतं, मात्र आता किती वेळेत तुम्ही पटकन इथे येणार, इथून घरी जाणार? नक्कीच आता आम्ही जितका वेळ मुंबईला जाण्यासाठी लागत होता 1.5 ते 2 तास, कधी कधी ट्रॅफिक लागलं तर आणखीन जास्त, कालचाच अनुभव घेतला तर आम्हाला खूप जास्त वेळ लागला आणि आम्ही आता कमी वेळामध्ये इथे येऊ याचा जास्त आनंद आहे। मॅम तुम्ही प्रवास केला इकडे, काय म्हणाल? नाही, मी प्रवास नाही केला। दिबा पाटील साहेबांची सून मी प्रवास नाही केला, माझा मुलगा प्रवास करतोय, मी त्याला रिसीव्ह करायला आली आहे। तुम्ही सुनबाई आहात त्या दिबा पाटलांच्या, काय तुमच्या भावना आहेत? आनंद तर आहेच, इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या पनवेलमध्ये आपल्या इथे होतं आहे, पण थोडं मनात कुठेतरी खटकतं की आजच नाव द्यायला हवं होतं, त्यांच्या नावाची घोषणा आजच व्हायला हवी होती, मग जास्त आनंद झाला असता। आपण पाहतो नक्कीच की एका साईडला आनंद तर आहेच, पण दुसऱ्या साईडला जर दिबा पाटलांचं नाव दिलं असतं तर दुधावर शर्करा योग आला असता, अशा प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।